काय म्हणले संसार बुडीवला पार मारतोय बुडीवला गाथा निर्माण केला तेव टाकला पाण्यात आता बसली उपोषणाला तुकोबारांचं चालेल लोकांनी चर्चा सुरू केली म्हणले आणि का आता काय उपोषण करून काय गाता काय माघार येत असतो का. पण पुढचा शब्द महत्वाचा निर्धार हे वर्म चुकू नये. निर्धार टाकला माय बाप आणि तुकोबारांनी मनाला सुद्धा समजून सांगितलं कारण मधल्या 7-8 दिवसात तो गेले तरी बी गाथा वर येणं तुकोबारांना जरा चलबिचल वाटली काय होतंय र. पण तुकोबारा परत परत मनाला समजून सांगायचे आता माझ्या म्हणणे धारावा निर्धार धारावा निर्धार आता माझ्या म्हणणे धारावा निर्धार धारावा निर्धार धारावा निर्धार हा काल सोडू नका आता माझ्या म्हणणे धारावा निर्धार धारावा निर्धार 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 चिंतनी अंतर न पडो द्यावे 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 आता माझ्या म्हणणे धारावा निर्धार धारावा निर्धार 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 मनाला समजून सांगितलं निर्धार ढाळू द्यायचा नाही. आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतने अंतर न पडू द्यावे. आणि 13 दिवसानंतरचा चमत्कार सगळ्यांना माहिती आहे. जळी दगडासहित वया तारे येल्या जैशा लया. 13 दिवस तुकोबारांनी उपोषण केलं. तुकोबारांची धर्मपत्नी जिजाई साहेबांनी बी केलं. देवाला मानित होती म्हणून देवाचा तिचा काय संबंध नाही. फक्त आपले मालक उपाशीत मग आपण जेवायचं नाही. मालकावरची निष्ठा बरं का काय प्रेम असेल जिजाबाईचं आमच्या तुकोबारांवर. 13 दिवस उपोषण केलं आणि अंतरवालीचं उपोषण 17 दिवस चालू. मला विचार करण्यासारखी गोष्ट 17 दिवस उपोषण म्हणजे काय बोलायची गोष्ट आहे का काय राव. 5 मिनिटं जेवणाचं ताट लेट झालं तर माणूस तांबे फेकून हाणतोय बायकोला. आपण काय उपोषण करू शकतो का काय तेव्हा. नाही 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 आपण खाणे पिणे झोपणे आपला जन्मच खाण्यासाठी झाला. एकादश सुद्धा काय कायला कळत नाही. किलो किलो शाबुदाना खात्यात एकादशीला. परवा एकादशीला एक वार करून इतका शाबुदाना खाला ते शिकलं तर नाकातून शेंगदाणा बाहेर आला. अरे तो का रोजाना जेवत होता का काय. त्याला म्हणाव कर बरं 17 नको रे. त्याच्यामुळे एक सांगू का ज्याला उपोषण करता येत नाही त्यांनी करू नका. पण ज्यांनी उपोषण केले त्यांना पाठिंबा द्यायला तरी मागं राहू नका. आपल्याला नाही ना शक्य करूच नको पण जे करते त्यांना तरी नावं ठेवू नको ना. त्यांना तरी थोडं आपलं खरोतायचा वाटा म्हणून त्याच्यात थोडा जरा सहभाग घ्या. तस तुकोबाराने 13 दिवस उपोषण केलं माझ्या आणि 13 दिवसानंतरचा चमत्कार गाता जशाच तसा. हे कशाची ताकद आहे. निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठावंत भाव पहिला गुण. भगवंतावर निर्धार हा भक्ताचा दुसरा गुण. आणि एवढं प्रेम करणं त्याच्या माग काही स्वार्थ नसणं याला मानतं निष्काम अभंगाच्या दुसऱ्या. निष्ठावंत
विश्वास निष्काम निचळ विठ्ठली विश्वास पाहून वासा निघाची. तुका बरं मला अनेक देवाची वाट पाहण्याची आमच्या जिंदगीत वेळ चालेल. आमचा पुरा विश्वास फक्त विठ्ठलावर आहे. आणि तो कोणत्या भावने निष्काम. काय स्वार्थ आहे मा बाप? काही स्वार्थ नाही. आम्ही वैकुंठवाशी आलो या जिगारणाची बोलिले जे ऋषी साजबावे वरद आहे. समाजाला योग्य दिशेला दाखवण्यासाठी साधूचा अवतार होत असतो. स्वतःचा काहीच फायदा नाही. गातलेला काय तुकोबारांचा ज्ञानेश्वर काय ज्ञानोबारांचा वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही. निष्काम निश्चळ कोणत्याही संकटीमध्ये मागून अटळ विश्वास त्याला म्हणायचं निश्चळ. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वासा. आम्ही फक्त पांडुरंगाचंच भजन करतो. कसं करतो? विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ताली ताली पुंडलिका वठारी ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर गुरु तुकाराम महाराज की जय. मृदंग ताली टाळ मृदंग ताली टाळ मृदंग मस्त टाळ्या वाजवल्या गड्या तुम्ही सुद्धा. असं वाटत नाही 2-3 दिवस झालं तुम्ही एवढी धावपळ केली आणि पळापळ केली. चेहऱ्यावरून असं वाटतंय की अजून एखादी सभा घ्यायला तुम्ही सज्ज आहेत. प्रसंग आला तर ती सुद्धा होणार आहे अजून 10-12 दिवसांनी. आम्ही मागं पुढं हटणार नाही. अजून 101 गावं बाकीत. त्याच्यामुळे त्याची काळजी नाही. फक्त आपला उत्साह तेवढ्याच ताकदीनं राहिला पाहिजे. सगळी फ्रेश आहेत माणसं मस्तपैकी.